1 जानेवारी पुन्हा नाहीच, येईल पण वर्षानं. 1 जानेवारी येईल वर्षानं, येईल पण 3020. तर तुझी खानदान राहत नाही. संपला. आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाहीत, शरीराची इंद्रिय पुन्हा नाहीत. केस पिकली ना पिकली दररोज खाली कर, पहिली नाहीत. नॅचरल थिंग्स आता नॉट अ चॅलेंज इन द वर्ल्ड. देवाने निर्माण केलेल्या गोष्टीवर माणसानं अतिक्रमण करायचं नाही. नाही म्हणजे नाही. केस पिकली पिकली दररोज खाली कर, पहिली नाही. आपल्याला सगळं सुख आहे. आपलं सुख कशात आहे? बायको असावा पण तिला भाऊ नसावा, तिचा बाप वाघानं वडीत न्यावा, तिच्या आईवर रानडुकरानं हल्ला करावा, आणि इस्टेट आपल्याला मिळावा. आपलं नुसतं एवढा दान काय, जावाई एकटा असावा, त्याला भाऊ नसावा, ठकीच्या कमराला कपाटाच्या चाव्या यावा. ठकीला कपाट दिसत आहे का सुईचं? तिला कपाट उघडायला लावलं, ती फ्रीज मध्ये बोटं घालीत बसली. तिला समजत आहे का काही? पण येड पोरग म्हणतो मला देखणी बायको पाहिजे. उगाच भंगरी. 1 साइड भांग, बागलात गोचिड्या, अंडरपॅन्टला ओवा. 1 साइड भांग पाडी तर बागलात गोचिड्या. त्याला बायको कशी पाहिजे? स्मार्ट पीस पाहिजे. अरे गोचिडाचा वास येतो त्या अंगाचा. पुरीच्या बापानं इंदुरीकरचं कीर्तन ऐकल्यामुळं ते हुशार झालंय. ते आता डायरेक्ट काय म्हणते माहिती का? यंदा नाही. हो बघा, मग आता पुरीचा बाप हुशार झाला, कीर्तन ऐकलं तो आता डायरेक्ट काय म्हणतो माहिती? मी आज साहेब मोकळा. हे धनुष्य जो उचलेल त्याला माझी सीता माळ घालेल. कोणाचं वाक्य आहे? जनकाचं. आता लय भारी काय का बरं, जनकाचं वाक्य आहे. पूर्वी कुणालाही नाही द्यायची. पूर्वी असा नियम होता महिला मंडळ, मुलीचं लग्न बाप जमवायचा असा नियम होता. आणि बाप ज्या घरात देईल त्या घरात पोरीनं नांदायचा असा नियम होता. आता बापालाच व्हॉट्सअपला माहीत झालं, चाहीला गुड्डी गेली का आपली. मग गुड्डीची आई म्हणली, अहो गुड्डी नाही तशी दिसती. ती दिसती म्हणजे कालपासून गुड्डी करत नाही म्हणते दिसती. आता आंदोलन दळीत आहे. आता काय समाजानं ते सगळं सोडून दिलं महाराज. जनकानं सांगितलं मी पोरगी देईल, पण अशा भंगाराला देणार नाही. ज्याच्यात घमेंड त्यानं धनुष्य उचलायचं, सीताने यायची. अक्कल बंद झाली लोकांची. पण काहींना वाटलं धनुष्य म्हणजे किरकोळ आहे. ते आले पाहाला, धनुष्य पाहिले होते, म्हणजे सीता नको, जगणारच नाही आपण. ते सीता उचलून काय करणार? म्हणजे हाय ती रांडकी व्हायची. ते चालले निघून. त्याला विचारलं का हो चाललंय? पाहायला आलतो म्हणले. सीता बिता नको आम्हाला, काय करत आम्हाला सीतेचं आम्हाला काय करत. मग काय झालं, या पठ्ठ्याला आमंत्रण नव्हतं. कोणला? रावणाला. पण आलाच का? का ऐका, रावण हा अहंकार आहे, न बोलवता येतोच. आणि आज बसलेल्या माझ्या सगट सगळ्या माणसांना अहंकार आहे, दुःख येणारच. काय खड्डा घेतो का हलकटा? अरे ते गाऊन डिपा इटा रचून चहा भाजी देईल. श्रीमंत माणसाचं लय दरिद्री जगणं यांचं. हे फक्त यांना जर मित्राला चहा पाजायचा असला ना, ते हॉटेलमध्ये गर्दी वय कमी पोहेपर्यंत उठती नाही हॉटेलमधून. बस तुम्हाला 10:30 वाजले, पार सगळे निघून गेलं का मग हॉटेलला लावून. लई भिकारी. तसे कार्यकर्ते घरी जर गेले ना, यांना घरात लई वजन नाही. यांच्या बायका नीट बोलत नाही घरात. भजन्यांच्या बायका तरी म्हणतात आले का. आता सगळ्या लोकांनी 2020ला फेस्टिवलला संकल्प करा. लग्नांमधले सत्काराचे फेटे बंद करा आणि गरीबाच्या 2 10वीच्या मुलींची फी भरा. अजूनही 3 किलोमीटर पायी 10वीला येणारी मुलगी आहे. अजून दुसऱ्याच्या घरी भांडे घासून शिकणाऱ्या मुली आहेत. आमच्या गरीबाचा मुलगा मिलिटरी सिलेक्ट झाला. बिचारी ती छाती भरली, उंची भरली, वय भरलं, सगळं तंतोतंत झालं.
पण तो सिलेक्शनवरून आल्यावर आईच्या कुशीत घसघसून रडला. आई मला 3 महिन्याचं ट्रेनिंग आहे. आईनं गळ्यातल्या वस्तूला हात लावला आणि कानातलं सांगितलं एवढंच मी मोडू शकते. अशा पोरांना लग्नांमध्ये सत्कार बंद करा आणि त्यांना 2-4 हजाराची मदत करा. त्यांच्या गालावरचं हसू तुम्हाला पांडुरंग भेटवेल. एक मुलगा महाराष्ट्र केसरी झाला, त्याला मदत करा. महिला मंडळ तुमचं विनोद नाही महाराज, पण त्यामुळे एखाद्या गरीबाचं काम होईल. लोकांनी या चांगल्या चांगल्या गोष्टी वजा करून टाकल्या. ती नवरी जर चालली पाठी घेऊन तर ती पुरीची आई एसटी जवळ तिला म्हणायची इकडे. शब्द पहा कशी होती. अडाणी बाई इकडे, तुझा आमचा संबंध संपला. पोटभर खायचं आणि रात्रंदिवस कष्ट करायचे. तक्रार जर आली ना, तू ये आणि मी ये. शिकेल होती का बाई? शिकेल होती. कशाला पोरी अडेवाणी करील. या 10 वर्षापासून पुरीची आई स्पष्ट पुरीला सांगते, एखादा महिना बघ, सगळ्यांचा अंदाज घे, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये. तो कांदे वाटणं करीन, पण पोट भरील, पण तो शान मारायचा नाही. आता बोलू नये, सणासुदीचे दिवस आहे. 90% पुरींच्या संसारांचं वाटोळं त्यांच्या आयाने केलं, हे ध्यानात ठेवा बरं. त्यामुळं कार्यकर्त्यांचं वर मार्केट राहिलं नाही. आता गावात एवढं पहिल्यासारखं मार्केट घरात तर नाहीच. घरात नाही मार्केट यांना, घरात नाही. घरात 2 लोकांना किंमत नाही. अति श्रीमंत जी माणसं आहेत ना, त्यांना घरात चहा नाही. ही कोट्याधीश लोक आहेत ना, ही सकाळी चहाला हॉटेलला, दुसऱ्याचा चहा प्यायला हॉटेल पुढे उभे असतात बामठेवानी. पाहा तुम्ही, लई भिकार. आणि चहा कोणचा प्याणार? सुताराचा, गावंड्याचा, गरीबाचा. इटाराची ते लोक यांना चहा पाहिजे, त्या माणुसकी म्हणून नाही, यांच्या ठोकायची म्हणून. ते लोक फुगीर राहते. 250 रुपयेच कमावणार, पण ते त्यांना म्हणतात दादा चहा घेता का? ते प्रेमानं म्हणले का जिरवायची म्हणून दादा म्हणतो द्या बा. मग चहा पेता पेता दादा म्हणतो JCB घेतला आपल्या पोरेनं. काला तुला खड्डा घ्यायला घेतला का? तुला चहा आला पैसे नाही. बायको पाहताना 4 गोष्टी पाहतात. बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा, असा नियम आहे. नाही तर बायको इतकी स्मार्ट, एकानं नथ केली बायकोला, नथ. नागपुनीच वर वहिलं, त्यानं दामन तापावला, नागपुनी जास्त. काय बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. भाग्यवान स्त्रीचं कपाळ उंच असतं. स्त्रीच्या आरपार पायात प्रकाश नसावा. बायको रंगाने सावळी असावा, असा नियम आहे. अजून एक गोष्ट आहे, पण ती तुमच्या ध्यानात नाही येणार. आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते. घरी गेले हो, घरी गेले हो, घरी गेले हो, घरी गेले हो. तुम्ही का लगेच पाय लगेच पाय सुरुवात केली. म्हणूनच पप्पाचा बाप शब्दाच्या पुढे जात नाही काय नाही. आणि आपल्या लोकांनी काय केलं माहिती का महाराज? खरा आनंद आहे ना गमून टाकला. पैशाच्या जोरावर खरा आनंद तुला नाही. पूर्वी लग्न राहायचं खेड्यात, संध्याकाळी लग्न, पातेल्यात राखेल टेंबा आणि लापशीला काय तो काय टोकरे होत्या काय फाडा पोती, एवढी लापशी वाढायची. लगीन टोले जंग. आणि त्या लग्नात एक गडी पठ्ठ्या, वहीन पेन घेऊन आणि डबा घेऊन बसायचा. माणसाने आयर लिहायची. आणि त्याच्या अगोदर, लग्नाच्या अगोदर बायाने लुगडे बिगडे आणले, गावात मिरवायचे महाराज. सोहळा चांगला होता का नाही? ह्या 5-6 वर्ष आणि चांगल्या चांगल्या गोष्टी लोकांनी बंद केल्या महाराज. लग्नांमधले आयर बंद केले तुम्ही, ही चुकीचं आहे महाराज. ज्याला पैशाची गरज आहे त्यानं आयर घेतलेच पाहिजे. तुमचं काय मत आहे? 15 वर्षापूर्वी जर मुलीचं लग्न झालं आणि नवऱ्याच्या घरी चालली तर पूर्वी पाट्या द्यायचे. पाटीलाही मोठी राहायची पूर्वी. त्या पाटीत पुरणपोळ्या राहायच्या, पुरणाच्या पोळ्यान भजी. कारण महिला मंडळ पूर्वी पाटी द्यायचे, त्याला मूळ पाटी म्हणायची. मूळ पाटी म्हणजे पूर्वी पाटी का द्यायचे तर पूर्वी बायांना पोळ्या येत होत्या. आता पोळी वारली
आता तिची मावस बहीण उठली पुरी. आता आणि पोरगी जर नवऱ्याच्या घरी चालली तर ती पाटी बिटी डवलत राहायचा मार असतो. एसटी गावात येणार, एसटी पशी पाटी घेऊन लोक बसणार, 2-4 नव्या टोप्यावाले कडक मंडळी तिकून येईल, त्याला इकडच्या टोप्या घेईल, शोभून दिसायचं. मग त्या नवरीला पोचवायला 2-3 बाया, मग तिच्या आईचं रडणं. हा कार्यक्रम शोभून होता. याचं कारण होतं, पूर्वी मुलीचं लग्न बाप जमीत होता. आता बापाला व्हॉट्सअपला कळला गुड्डी गेली बुवा, ती आहे येणारच दुःख. रावण आला का रे जनका, एवढं मोठं धनुष्य उचलायला तू मला, किरकोळ धनुष्य उचलायला मला बोलवलं का नाही रे? का नाही? अहंकार. जनक हुशार होता. जनका सांगितलं असं घालन, एवढं किरकोळ धनुष्य उचलायला तुम्हाला बोलवणं म्हणजे तुमच्या शक्तीचा अपमान आहे. बिघडलं रावण. रावणाला काय मांड्यात वाजवायचा नुसता. रावण मांड्या वाजवायचा. सीतेला वाटलं एक आता पळवणार आपल्याला. सीतेने या बाकीच्या देवांना हाका मारले, खंडोबा, बैरोबा, बिरोबा, हे नगाट देव. यांना सांगितलं तुम्ही धनुष्याच्या टोकावर बसा. ते धनुष्याच्या टोकावर बसले. रावणानं धनुष्य उचललं, 2-4 बरगाड्या मोडल्या. रावण मिळालं बिलं नाही, फक्त कणायचं रावण. रावणाच्या प्रश्न मी विचारणार बरं का, आता उत्तर तुम्ही द्यायचंय. रावणाच्या अंगावर पडलेलं धनुष्य उचलायला 200 माणसं लागली. एवढं जड धनुष्य होतं ते धनुष्य सीता अंगणात घेऊन घोडा खेळत होती. तर ती सीता रावणानं उचलली कशी? आपलं कीर्तन म्हणजे डिस्कवरी चॅनल. शोधत लावायचा महाराज त्याला, उगाच नाही. पाणी जपून वापरा, वीज जपून वापरा आणि वाणी जपून वापरा. मान्य? आणि या तिन्ही गोष्टी काळाची गरज आहे. आता तुम्हाला सांगतो 3. तुम्ही मला बरं झालं त्यांनाच बोलले. तुम्हाला सांगतो 3. 1, अंगातली ताकद जपून वापरा. मारामाऱ्या करायचे, दंगली करायचे, आंदोलन करायचे, टपरे पेटवायचे दिवस आज राहिले नाही. आता काळ कडक झालाय. पोलीस खातं 15 वर्षापासून नंबर 1चं काम करते. 70% जनता पोलीस खात्यान जागेवर आली. आता हे कार्यकर्ते जरा नीट आहे का? जरा आमच्या टोळीत या. आता हे लोकांचे वाढदिवसाचे बोर्ड ठोकायचा बाद झाला. आता काय राहिलं नाही राजकारणात सुद्धा. काय राहिलं? 3 महिने एकमेकाला शिवे द्यायला आता एका कोंबडी पोत त्या. हे आपण बावळात ठरलो ना. त्यांनी 3 महिने नॅट लावलं माईकवर, असं झालं असं. आपण बसलो ना बिड्यावडीत, आपल्याला आहे काय फायदा? ज्यानं त्यानं त्याचं नाक पाहून नत करावा. नाही तर बायको इतकी स्मार्ट, बस क्या नाकाची. त्यानं नत केली, 7वा आयोग आला आणि मागचा फरक मिळाला. ते येड्यावानी नथ घेऊन आलं, नाकाचा अंदाज नाही. नतच गुस्सानं त्यानं दामन तापावला, नागपुडीत घातलं. वरचे लफडे 2-3 सांगतो. इंद्र पडली भगा, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा, वरलाही लफडे. आता ह्या वरच्या इंद्रचंद्राने घेतली मीटिंग. खालून माणसं वर येईल का? हे म्हणले वो मारणारा गुतलाय भाषणात, त्यामुळं माणसं मारणं शक्य नाही. मग हे म्हणले त्याची झोप उडवा. म्हणजे जो गेला त्याच्या का तो अजून काय गावात आला नाही, त्याच्या नादी लागू नका. मग म्हणले असं करा, त्याला बायको करून द्या म्हणजे तो बिघडन. हे ब्रह्मदेव आणि विष्णू म्हणले त्याला बायको करून देता येईल भाऊ, पण उठवाया कोण जाईन? जो उठला तो अजून गावातच आला नाही, त्याच्या तडाख्यात गेला तो गेला. म्हणजे ब्रह्मदेव आणि विष्णू आले, शंकर बसले होते ध्यानाला. हे म्हणले यांनी त्यांना हलवलं. शंकर म्हणले बोला. हे म्हणले आपलं काय म्हणलं नाही, यांच्या संग आलोय, तुम्ही उघडा डोळे ना, आमचा होऊ द्या कार्यक्रम. मी या सगळ्यांनी शंकराला सांगितलं तुम्ही बायको करावा अशी आमची इच्छा आहे. शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलो कवा, पण मला बायको द्यायला उठलाय कोण? दिवस फिरले कोणची? काही नवरदेव काय साधा आहे का? अंगाला भस्म, गळ्यात साप, राहला नदीवर, फिराया नदीवर.
तो का आपला नवरदेव आहे का? भाड्याच्या गाडीत येणार. 35 रुपयाचा चष्मा घेणार लिंबा खालचा, हायवेला मिळतो ना तो. आता 100ला झालाय ना, तर 35ला जाता पाहिजे. पण पुरीने ह्या 2-4 वर्षात इतकी लाज सोडली. बरं पुरी इतक्या भिंडोक झाल्या 2-4 वर्षात. चांगल्या पोरानं प्रेमच करीनो. एकदम भंगरी पोर, त्याच्या बगलात उचिड्या, वन साइड भांग, अंडरपॅन्टला वा. ही त्यालाच म्हणते तूच माझी जान आहे. हलकट पण कुणावरही प्रेम, त्याला क्वालिटी. और नवरदेवा संघ कलवरी आली ना, आचार्य संघ गेली हो. आचार्य आलता जागरण गोंधळ आला, त्याच्या आतलं जर तुटला काय करणार. सुरू झालं आता. दरिद्रेवानी कीर्तनाला बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही, दाढीला हात लावून, डोक्याला हात लावून, तंगडेवर करा, गुडघे फाकवा, यायचं नाही. लांब उभं राहायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, घर गाठवायचं. पण कीर्तनाला बसल्यावर दरिद्रेवानी बसायचं नाही आणि तोंड सोडून मिळून द्यायचं नाही. आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं नाही म्हणायचं. आपल्याकडं नाही लय उत्तरी, हा लय उत्तरी, पण भामटेवानी कीर्तन ऐकायचं नाही. ऐका, यांचं घरच उलट आहे. कसं घरी ऐका. बाप फिरायला नंदीवर, पोऱ्या फिरायला उंदरावर. बापाच्या गळ्यात साप, पोराच्या गळ्यात हार. आणि महाराष्ट्रातलं, या जगातली पहिलं महिला आरक्षण जर कोणी काढलं असेल, आता हे राजकारणी काही तापा आणू द्या, पण पहिलं महिला राजकारण जर कोणी आणलं असेल आरक्षण, तर भगवान शंकरानं. कधी आणलं आहे का? स्वतः फिरायला नंदीवर, पोऱ्या फिरायला उंदराव आणि बायको फिरायला वाघाव. काय डोकेबाज घरी. बायको फिरायला वाघावर, पोऱ्या फिरायला नंदीवर आणि बाप फिरायला, पोऱ्या फिरायला उंदरावर, बाप फिरायला नंदीवर आणि बायको फिरायला वाघावर. महिलांना पहिल्यापासून, आणि शंकर बिचारा नंदीवर, बैलाव. मग शंकर पहिल्यापासून बैलावचे. आजही बी शंकर. आता शंकर जोडीच्या द्वारे वडितो. पार्वती स्कूटीवर मीटिंगला गेली आणि शंकर वडितोय घरात वळ्या. गबस रड नको, आई मीटिंगला गेली. गबस रड नको, आई मीटिंगला गेली. तेवढे ती बाई आली. गबस रड नको, आपली आई आली. गबस रड नको, आपली आई आली. तो म्हणला माई एकट्याची आली, तू इथं दिंडीत गेली. या द्वंच्या एक बावळटपणा नाही लागणार. जरा राजकारणी लोक बिक, पैसेवाले लोक, बायका बिका जरा बारीक ऐकत. ती स्क्रीन आण नाही लागणार. ते स्क्रीन आणलं, स्क्रीन. आणि त्या स्क्रीन बायको हा विषय. तुम्ही फुरसुंगीमध्ये 5 गुंठे जमीन घेऊ शकता, पण बायको करू शकत नाही. बायको नाही. आता जे राहिले ते जवळजवळ राहिलेच. आता त्याच काय, आता बायका परा पण खालून आणतो. नांदेड, परभणी, ती बी मंगळवारी आणली, गुरुवारी ती गेली. जागरण गोंधळा जात लंगर तुटला का. ऐकायला सावध. हे इंद्रिकलचं कीर्तन आहे भाऊ. हे कालही खरं, आजही खरं, उद्या खरं. तोंडातून बाहेर पडेल ते कवाही खरं. ऐका, शंकराची मेली बायको, ते काही रडलं बिडलं नाही, काय नाही, काय नाही. पण शंकर भजनात गुंतल्यामुळं घोटाळा. ऐका काय झाला. शंकर भजनात गुंतल्यामुळं माणसं मारायची बंद झाली. कारण ह्या पठ्ठ्याचं खातं कोणतं आहे? माणसं मारणे. निर्मिती ब्रह्मदेवाकडं, संभाळ विष्णूकडं, आणि निवून घालणं शंकराकडं. हा गडींना गाठ. हा भजन करीत असल्यामुळं माणसंच मारानं. माणसं मरण म्हणल्यावरच्यानी मिटिंग घेतली. खालून माणसं वर येईन का? बरं वर लाईन ना गाठ द्या. वर लई लफडेत मारा. वरचे लफडे मी तुम्हाला सांगितले असते, पण अजून मी गेलो नाही.
जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या येऊ का काय? त्यात आशा तुम्हाला फक्त. इतक्या खुडी यांच्या अंगात. कोणती कीर्तनात बाई बसेल तिला म्हणा बोटवर कर, फक्त 4 दिवस तुझ्या पोरीचा आणि तुझा फोन नाही, अशी कोणती बाई आहे बोटवर कर बरं, मी सत्कार करतो. कर फक्त बोट तू वर, सत्कार करतो तुझा इथे. चल जाऊ दे, माझं आजचं पाकिट सुद्धा तुला देतो, कर बोटवर. फक्त तुझ्या पोरीचा आणि तुझा 4 दिवस फोन नाही, अशी कोणती आई आहे कर बोटवर. काम नाही का तुला काही? तिकडं कांद्यात मर ना, चिंगड्या निवड ना. काय काय कर तुला पोरीच्या घराचं प्रारब्ध आहे माझा, कशाला डोकं लावायचं? आणि काही इचारिती बरं, इचारिती काय हरिपाठातलं इचारिती काही? जीवली का? जीवली का? झोपली का? काय कालवून केलं? त्या शेळीला किती बकरं झाली? ती म्हणली 3. बया मग एक कुठं पिन? तुला करायचं काय कुठं पिऊ? जर आजपासून महिला मंडळ पुरीच्या घरी डोकं लावलं, तू कशावय लिहून घे, यंदाची दिवाळी खात नाही तू, ले कशावर. महाराज हसण्याच्या गोष्टी नाही, कुटुंबाला संस्कार करण्याऐवजी लोकांनी कुसंस्कार केलेत. आणि म्हणून तुम्हाला उदाहरण सांगतो. महिला मंडळ तुम्ही म्हणाल महाराज असं आम्हाला का म्हणून बोलला? ज्याच्या मुलीच्या अंगाला कपडे घालायला दाशा होत्या, ज्याच्या मुलीच्या जमिनीवर पाय कधी टेकले नव्हते, अरे ज्याची मुली घरातून बाहेर निघली तर चामर डोक्यावर ढाळणाऱ्या बाया होत्या, ती जनकाची मुलगी होती. स्वयंवरात रामाने जिंकली आणि स्वतःच्या मुलीला बापासमोर वलकले नेसून वनवासाला निघली, एक शब्द सुद्धा जनक बोलला नाही. आमच्या महाराज लोकांनी तेवढंच लावून धरलंय. रावणाने सीता पळू दे, तुझ्या काय बापाचं गेलं, पळू जाऊ चाल. अरे पण रावणानं मोक्ष मिळवला हे सांग ना 2-3 वेळा. रावणाच्या 4 गोष्टी लोकांना सांगायचा रोज. जगातला पहिला मातृभक्त रावण, जगातला पहिला शिवभक्त रावण, आणि लंका सोन्याची असून भजन करीत होता. आणि 4थी गोष्ट, जगातला मरताना हसणारा पहिला भक्त रावण. ते दिलं सोडून दाढी वाढून आला. येऊ दे जाऊ दे, काय तुला तकलीफ नाही झाली. उरफटे पो तेव्हा सुद्धा माहिती नाही. काही लोक म्हणते वाढलं 17 जण बामणं मारली. एवढी बामणं आणली कुठून होती? इथं 2-4 गावा मिळून एक बामण आहे, त्याला एवढे 17 जण बामणं कुठं सापडली? बरं सापडली तर सापडली. बामणं डोंगराला गेली ती का आला? त्यांना गावातलंच खपानं. काय पोथ्या वाची त्यात कुठून लोक. अरे वाल्यानं 17 जण मारली नाही टाळकरी मंडळी. वाल्यासारखा जगातला भाग्यवान माणूस नव्हता, त्याला नारद स्वतः भेटायला गेलता. कीर्तनकारांनी सध्या आईबापाचं भांडवल केलंय. रोज उठून तीच आईन तोच बाप. 5 मिनिटं आईवर बोलायचं आणि 5 मिनिटं बापावर बोलायचं. 10व्यालाही तीच आईन, 9थीलाही तीच आई, श्राद्धालाही तीच आईन, की सप्त्यालाही तीच आई. 10 मिनिटं आईवर बोलायचं, थोडे डोळे लाल करायचे, थोडं डोळ्यात पाणी आणायचं. माणसाला वाटतं याचं आई होलंय प्रेम आहे. अरे याचीच आई बिन बिशीची दिंडी ते हा काय लोकांना आई सांगतो. पण झाली काय महाराज, खऱ्याची मिली. इंद्रिकर मरण ना महाराज, मरणार नाही अजून 5-25 वर्ष. पण तुम्हाला सांगतो महाराज, जाऊ द्या मी कधी मरू द्या, तुम्हाला आपली रोज आठवण येणार हा माणूस काय म्हणत होता. आता जाऊ द्या, आता थोडं कानाला वाईट वाटतंय, पण मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आजही खरंय, आणि आज बोलतो ते कवाही खरंय. थोडं कानाला वाईट आहे पण खरंय. मग शंकर म्हणले तुम्ही मागं जा, भूत म्हणले आम्ही जाणार नाही. मग शंकरानं वरदान दिलं, तुम्ही अंग हलवल्याशिवाय कोणाची मंगलाष्टकं होणार नाही. तेव्हापासून लग्नात नाचायची पद्धत आली. मग लग्नात नाचणारी काही माणसं असं करतात पा, हे कॅबिन मधून पडलेलं भूत, कॅबिन मधून ही भंगार राहुलात. त्याला इथं म्हणलं ना टाळ घे, ते म्हणतं मी कॉलेजला आहे. काय वांग कळा तर तुला कॉलेजला? आता शिका 11वीला गेला टोनग्या तू प्राध्यापकाची टिंगल करतो. त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुझ्या अंडरपॅन्टला वा झालाय. काय गाजर कळत तुला? शंकर नवरदेव झाले महिला मंडळ, आणि वरवावळायची पाळी आली. वरवावळी ती नवरीची आत्या पाण्याचं टीप घेऊन आली, दुसऱ्याचं नाव खोडून. काही म्हातारी माणसं पा कधीच नाही आयुष्यात, आणि म्हातारपणी खाटा होताना पडायचं. यमा यमनला तू काही सुईची आवला दे का,
तुला वर न्यायचं एवढं सोपं आहे का? तू तमाशाला गेला तर बायांना खडे आणायचा, तुला कीर्तनाला आलं तर तू चपला चोरायचा. तू का एका बजेट मधला गडी होता का? तुला वर नेऊन मी वर भांडण लावू का? तुला सुईच आहे का तू? नाही, मग कशाला वाईट वागायचं? याही भेट ती कोणी आणली नालाय का? नाही, पहिले याही भेटत नव्हती यायला, आता तो याही भेट कार्यक्रम आलाय. ये नाही यायला भेट. आणि ते याही एकमेकाचे कट्टर दुश्मन. लपडायचं लगीन याचा चांगला पिस्त्या पोऱ्यानं फापलवल्यामुळे आघाडी बिघडल होता. आघाडी तापीलच होता तो. म्हणायचा पोऱ्या सोडून पण त्याचा बाप फिरगालीन भाऊ. आणि याही आले ना भेटायला एकमेकाला. आता याही कशी भेटावं? याही बेलच होता पोरीचा बाप. आणि पोरीच्या बापाची बायपास होईल होती, त्याला काय माहित नव्हतं काय तमाशा. ते याने शिकवली मारली घासाजवळ जावळी तर तसं. याही जागेवर मेला मांडवात पाहता काय माहित. शिकायचं म्हणजे प्रॅक्टिस नको का? येळभर बोंबलं तिंडतो सकाळी वाजितो. आज कुठं चालतं का ते? गायन करायचं म्हणजे रियाज केला पाहिजे. कीर्तन करायचं म्हणजे रोज अर्धा तास पुस्तक उचकलं पाहिजे. तिथं मी असो नाही तर माझा बाप असो नाही तर आम्ही दोघंही संगत असो. हे असं मेमरी कार्ड आणि पेन ड्राईव्ह पाठ करून तुमच्या बापाने कीर्तन पाहिली होती का? आता हे नव्या कीर्तकारांना सांगितलं ते म्हणते आमचं तुम्हाला सहन होत नाही, उलथा तिकडं मारा. आम्ही काही चोर होतो का काय? अहो महाराज पिटली आम्ही. मला आता 26 वर्ष लागलं महाराज झाल्याला. आता शिकलो का आम्हाला पैसे द्यायला लागलेत. 11 रुपयात पिटली आम्ही. 11 बरोबर. 11, 21 सायकल गाडी का अशी? ज्याचं कीर्तन त्यानं मोटरसायकल अशी पिटली आम्ही. आणि आता ह्या नव्या कीर्तनकारांना लिंबाव कावळा दिसला का 30,000 3 अख्खी भूत गोळा झाली. शंकरराव प्रेम कोणचं? भूतांचं. मग हे फाशी घेईल, प्रेम भंग होईल, विहिरीत पडेल, गाडीनं उडवेल, अपघातात जाईल, इजेला चिटकेल, गाडी खाली मरेल, फुल ट्रक भरली वरडाची. निमा मंडप उडून गेला. 200 कोंबड्या मटकीत पडल्या आणि निम्या गावातल्या म्हाताऱ्या पाहूनच मेल्या. ते म्हणले वऱ्हाड जर असाय तर नवरदेव कसा असं? नवरदेव भूतांना म्हणला तुम्ही मागं जा, माझं लग्नच नाही होणार. माय तांदूळ टाकायला जगलं तर पाहिजे ना कोणी. शंकर म्हणले तुम्ही मागं जा. गावात माणूस नाही राहिलं, हाय ते तर मारणारच. मग भूतांनी शंकराला प्रश्न विचारला, आम्ही नाचायचं कवा? मग शंकरानं भूतांना वरदान दिलं, तुम्ही अंग हलवल्याशिवाय कुणाचीही मंगलाष्टक होणार नाहीत. तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आली. ही फार जुनी पद्धत आहे. मी लग्नात नाचणारी माणसं आहेत ना, ही यांच्या बापाची नाही, ही भूतांची औलाद आहे महाराज. आता हे नंबर 2 करणार आहेत यांना काय? या हलकटाने दिली का बाकी यांच्या ठोकून? यांनी छापलं पत्रिकेत कोणत्याच प्रकारचे आहेर स्वीकारले ना. आला गरीबाला किडा. मोठ्याचं पाहिलं गरीबाई बोंबलं. आता गरीबाला तर मोठ्यापेक्षा किडा. काहीच घेतलं जाणार नाही. तुमची उपस्थिती हाच अनमोल आशीर्वाद. शब्द कुठून काढले काय नावलं दिन. आणि 13 संस्थेच्या थकबाकी आहे. अरे मग गरीबाचेच 10-5 रुपये आहेर घेतलं तर निदान एखादी वस्तू कमी होईल. काय महाराज आम्ही लहान असताना पूर्वी 10वा झाला का 10व्यात दुखट घ्यायचं महाराज. त्या गावातल्या नाव्यानं वारुळी देऊन तो दुखटा पुकारायचा. पद्धती महाराज चांगल्या होत्या, पण या लोकांनी बंद करून टाकल्या. खरी पद्धत होती, गरिबांना आयर घ्यायला पाहिजे. अजून सावध व्हा तुम्ही. ऐकू नका कोणचं. घ्या, तुम्हाला लागते ना आम्हाला द्या, पण घ्या. सुनबाईला 3रा महिना लागला. चेक करून आणली. चेक करावं लागते. थोडस हे करून घेतलं, मग पुढे सवय लागली तिला. आता चेक केली. आजीबाई म्हणली आता ठेप ठेवा त्याची. काम कमी करायचं, जिना चालायचा नाही, लिफ्टनच वर जायचं, जास्त काम करायचं नाही, बारीतलं खायचं, असं भात पिठलं असं खायचं नाही. मग बोंबील, सुकट, अंडे, अंड्याच्या पोळ्या, नळ्या, रस्सा पिळून, लिंबू पिळून रसा, भाकरी चुरून खांड.
तिला पिठलं खायचं नाही, पिठल्यानं पोर येड होईल. पिठलं खायचं नाही, तिनं फक्त भंगार भंगार खायचं. मग तिचा 7व्या महिन्यात डोळे झाले, अख्ख्या गावाला जेवण डोळ्याचं. डोळे जेवण झालं, तिला बाळणपणाला कळा यायला लागल्या. डॉक्टरकडे नेलं, अख्खं घर हॉस्पिटलमध्ये. डॉक्टर एकदम तज्ञ. डॉक्टर म्हणले आडवं आलंय, येऊ द्या. आडवं उभं पण येऊ द्या. नवऱ्यानं संन्यासातून येऊन ग्रस्त आश्रमात आला. इथं संन्यासी बाया ठेवता तरी काय होईना. तुम्ही बारीक अभ्यास करा महाराज. ज्याला एक एक बायको आहे आणि 40% कीर्तनकारांना 2-2 बायका आहे, असं काय कर तुम्ही. काही काही नाही तर तिचीच बहीण केली, नको ताण कुठं वाड्यात झाला. जरा कशातही पैसे घालायचे, पागलपणाची लक्षण. पुरी फक्त पुरुष फेटा बांधायची. आता यांनी फेटे सुरू केले. आता तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो 9 वार. पुरी निघाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन, घेतो वाढण्या नावळी तो मुंडकी. आता काय करता, येड्याचा बाजार. कशातही पैसे. चांगले बसून लोक जेवत होते, आला किडा उभ्यानं जेवायला. तू लय श्रीमंत तर तोंडानं खायचं बंद कर ना. एक लय पैसे ना, हलकट नाही तर. आणि ते वरहडणं आला एक ताटली हातात घेत, कान फटले. पोरं पटकन बोला. पप्पा तर आणणारे पोरं पटकन. पप्पा सगळ्यात जास्त घरात कोणाला घाबरत्या. बस हा 4 गुरुवारचा प्रसाद आहे. केलं रामाचं. पूर्वी लय बायका मिळायच्या, म्हणजे करायचे लोक, तेव्हा मिळतही होत्या. आता बायको रेंज गेली, काहींची रेंज. काहीचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसणार. काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र येईन. पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढ, कुत्र्याचा आवाज काढ. 1 साइड भांडंग बगला तर कुचिड्या नालाय का अंडरपॅन्टला वा झाल्या काय खाली खाजी दिंडा. इडी अवलाद नाहीत. काय नाही, येताना आईला त्रास, शाळेत गुरुजीला त्रास, लगीन केलं सासरवाडीला त्रास, आणि मी आला कावल्याला त्रास. काय उपयोग, काय उपयोग त्याचे. काय उपयोग नाही. चला थोडं पुढं करंट लावून दिलाय ते मला. जीव देव का नाही. उत्तर, जीवाला मी देव आहे याचं बोलायचा, याचं ज्ञान नाही. फायनल ज्ञान नाही म्हणून तो देव नाही. मग ते ज्ञान संतांशिवाय येणार नाही. मग संतांशिवाय येणार नाही तर संत कोण. 12 वर्ष शून्य. आणि कधी त्यांना टाळायचं. जी माणसं गरिबीतून मोठी होतात ती मोठीच होत राहतात, आणि जी श्रीमंतातून नालायक वागतात भिकारीच होतात. तुम्ही कोणाचा नियम पहा. मी देव आहे. देव तुम्ही मी जर देव असतो, कशाला दुधात पाणी घालीन, कशाला बांध कोरीन, कशाला जुगार खेळन, कशाला चिंगळ्या खाली घालून गोण्या टाचील, कशाला राणीला गुल्ल्या दाखीन, कशाला डीजे पुढे नाचल. 31/12ला पेतो आणि 1 तारखेला शुभेच्छा देतो नालाय का. अजून काहींच्या चड्डे वल्लय रात्री की नालायक बापाच्या आवला. भिकार पैदा होईल महाराज. आता एवढंच आपण पराक्रम केला नाही तर नाव लिहायला ठोदा परवडत नाही. 31/12ला केक ठेवतात, केक च्या तोंडात घालायचा, हॅपी बर्थडे टू यू. आणि तेच सकाळी म्हणतात नवीन वर्षात चांगलं वागायचं. त्या बापाला भोंगळा करून आला. मोटरसायकल चालत तर कुत्र्याला लात आणते. त्याचा बाप पिसाळलेला होता. इंद्रिकर दारू आणला वाईट बोलतो. आम्ही त्याच्या बापाची पेतो का. माया बापाने तुम्हाला पाजायला तुमचा बाप मिळालाय का. नाही 11वीला गेला टोंडग्या आता शिकतो. मिसळून फुटलं नाही तुला भंगरी. तू प्राध्यापकाची टिंगल करतो. त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुला एकच अंडरपॅन्ट आहे, पिळून नेसत तू. दरिद्री 9वीचं पटर आणतोय. 9वीचं 15चं आहे. 15चं 9वीचं म्हणजे 15चं आहे. इतकंच आहे खबर भांड. ताईट पाहते बापा कधी. ते बापाला म्हणतंय तुझं सगळं मी, तुझं सगळं मी.
मग तुझ्यात आणि माझ्यात एवढा फरक कसा? त्याचा बाप म्हणला आता मी म्हणतोय बा माझ आहे, मग विचार तुझ्या आईला. आता आम्ही दोघं सोडून तो कोणाला माहित नाही. आमच्या अवलादी गुढीपाडवा करणारच नाही रात्रीच. का ना निमेंचे अजून डोळे तारकाटेले राहते, म्हणजे डोळे सुद्धा अजून सरळ झाले नाही. टाईट पाहत बाबा गेले का काय काय. पण वाटलं होणार याचं, त्याच्यात काय वाद नाही. आपण तुम्ही आतापर्यंत 25 वर्षाचा इतिहास पहा. इंद्रिकाचे वाक्य खोटे ठरले कधी? तुम्ही एखादं वाक्य सांगा बा इंद्रिकाचं खोटं ठरलं. हे जा खुब्यात जाणार, चमड्यात जाणार, वाकडे तिकडे होणार, करू मिळणार यांना आयती. बायका मिळणार नाही. बायका काय रेंज गेली, काहींची रेंज, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसला. पैसा जपून वापरा. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. तुझ्याकडे किती पैसे? दरिद्री किती? 105 TMCचा जायकवाडीनं तळ गाठलाय. तुझ्याकडे किती नोट आहे? तू काय शेट समजतो का स्वतःला? 100 रुपयाची प्याला म्हणजे गावाचा बाप झाला. दरिद्री, समुद्रावर फिरायला गेलेल्या माणसाला पाण्याची बाटली घरून न्यावा लागते, एवढं ध्यानात ठेवा. हा, समुद्राचं पाणी पिता येत नाही. आता हे गावांमध्ये तुम्हाला जे श्रीमंत माणसं दिसतात ना, यांचे कर्ज तुम्हाला माहित नाही म्हणून श्रीमंत आहेत. यांच्या जर सगळ्या बँकेच्या नोटिसा वाचल्या तर बँकेचा शिपाई यांच्यापेक्षा श्रीमंत आहे. पण यांचं झाकून जातं, मोठ्याचं झाकून जातं. त्यांचा ट्रॅक्टर बँकेनं नेला तर ते म्हणत्या पाहुण्याचं नांगरा गेला. पाहुणाच भाड्याच्या घरात राहतं, त्याच्या का मुताऱ्या नांगरितो का? चाल उचलून आपटलं पण मी रडले नाही. पण बाबाच्या कीर्तनात डसडसा रडले ग बाई, डसडसा रडले. तुझ्या डोक्यात फरक झाला बाई. अगं बाई, त्यानं दुसऱ्याची आई सांगितली, त्याची आई नाही सांगितली. त्याची आई त्यानं 3 वेळा लाईट बंद करून हल्ली. तुला काय माहिती काची आईन काचा बाप आलाय महाराज. माऊलीची ओवे हे मृत्यूलुकीचे उफराट आहे. याला काय चाललंय? फक्त चाललंय झाकली 1.25 लाखाची. पुढारी म्हणला ना बैल गाभण, आपण म्हणायचं साहेब बैल जनला, अरे वा. आणि बैलाला गोरा झाला, अरे वा. आणि त्याचं दूध तुम्हाला चहाला दिलं तरी मी म्हणलं चहा क्वालिटी कस काय लागला पे. ऐका कलीचे असत्य सिरीज रे पापा देती. सावध व्हायचं पुढे चालायचं. मेहंदी नवरी बाबर का, इथून मेहंदी, इथून हिरव्या बांगड्या, इथल्या फटीत चमकी, इथं चमकी, इथं चमकी, या खाल्ल्या खाचा चमकी, इथं चमकी, इथं कलर, इथं कलर, केसाला असा फुगा, एक बट गालावर. नाही तर मग सगळे केस मोकळे. अगं तू घुमती का काय? येड्याचा माझा सर. आणि नवरीचं बोलणं ना एकदम सिस्टमॅटिक. कोणत्या गुरुजी का होती का व्याकरण शिकायला? लई सिस्टमॅटिक. एव्हा एव्हा तेव्हा केव्हा अय्या. एव्हा तेव्हा केव्हा अय्या. आणि दुसरी चालीच कांदे वाटायला काय करणार. मग आता सध्या एकच तडका उठलाय सगळ्या माणसांकडं. रोज फक्त आई बापावर बोलायचं. आई बाप, अर्धा तास आई, अर्धा तास बाप. अर्धा तास ज्याच्या घरी जेवला त्याची लाल करायची, आणि अर्धा तास ज्यानं पाकिट गुतलं त्याची लाल करायची. मिटलं काम. नुसती आई बाप कुडून वाचित्यात. नुसती आई, अर्धा तास आई आणि लाल. आणि ऐकाय ह्या, आणि बाबानं रडायचं आईची माहिती सांगताना, आणि ह्या याडपटा ऐकायला. याने लगेच म्हणायचं भैया काय आईची माहिती सांगितली बाई. नाही तर खळखळा डोळ्यात पाणी आलं बाई.
खरंच बाई बाबा सवाता असा ते कपाशी वाट्यानं त्याला बया मॅ पप्या मला 3 वेळा उचलून आपटलं पण मी त्याला आपलं येडं म्हणतं हलकट आहे तू हलकट काय आपण बांधला बंगला आपल्या बापाला नाही जमलं अरे तुझ्या बापाला जर जमलं नसतं काय अरे लाकडातल्या किड्याला तो सांभाळतो गाळातल्या बेडकाला तो सांभाळतो काशीतल्या गुचिड्याला तो सांभाळतो आणि खडकातल्या बेडकाला सुद्धा कधी गायकवाद कुणी जन्मटपाले माय सिटीवाले बचत गटाच्या बाया महिला आघाडीच्या बाया कॉलेजचे पोरं दारुडे बिरुडे बेवडे बिवडे जुगाडे बिगाडे उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव नाही घेत शाळेला मी कीर्तनाला जाऊन मा नाव नाही घेत हे दारुडे बिरुडे पुढारी फडारी बेवडे बिवडे मटक्यावाले आकडेवाले प्रियशीच्या भावाचा मार खाणारे बापाला धोका देणारे पुरी पळून जाणारे पुरी गायक लोकांनी फक्त शब्द वापरलेत गरिबी ज्यांचा वाढदिवस आहे ना देशमुख साहेबांसाठी ऐका हे गरिबी बिरिबी हे भाषणातले शब्द आहे कोण गरीब आहे कोण गरीब आहे बसलेल्यापैकी त्यांना बोटवर कर तुला मी 10 मिनिटात श्रीमंत करतो कोण गरीब आहे टापा आणायची आणि जनता नादी लावायची बघते कोण गरीब आहे गरीबच कोणी नाही तुमचं काय मत आहे कोण गरीब आहे अरे गरीबा इतकी दारू कोणीच पेत नाही तुम्हाला पुढे सांगा गरीबा इतका किडाच कोणला नाही काय मध्ये आजच्या एखाद्या गुरुजीला म्हणावं तू फक्त थिगळ शब्द कसा शिकवणार पोराला थिगळ थिगळ याला थिगळ म्हणतात शिकवा सल कधी नाही गणिताची वही म्हणजे काय जुन्या वहीचे सगळे पानं फाडून एकत्र वही करायची ती गणिताला होतं का आपल्याला काय आता हे एवढ्या कार्ट्यांना बाटलीतलं पाणी आपण बाहेर तरी पाणी नेत होतो का लहानपणी काच पाणी काच काय कार्यक्रम होता आला का दगड सापडायचा दगड नाही सापडला का थोडं मागे सरक थोडं पुढं सरक त्याला गाडा म्हणायचे गाडा काही लोक म्हणतात नुसते श्रीमंत काय करते ते श्रीमंतीला कपाट भर नोट आहे काहींच्या घरात पण झोपायच्या गोळ्या आहेत फालत व्हायची गुढी उतण व्हायची गुढी तोंड वाचवायची गुढी तोंड मिटवायची गुढी तर जेवताना 3 गोळ्या आहे खाली वाजता नाही निम झाले उठता नाही तू एकच गुढी घेऊन गाव मोकळं कर का आलं सगळं तो मारायला खापराची फोडी तर म्हणून घरची पत्र्याची घ्यायची पत्र्याची पाठी अशी नमुना होती थुका लावल्याशिवाय उठतच नव्हती मग थुका काय तर आपण एका बोटाने लावित नव्हतो पेन्सिल तर आपण खातच होतो कमरेला पट्टे नव्हते करगुट्याला लाकूड भूक लागली का आटा चढवायचा देवडा का आटा उतरायचा हो दप्तराची पिशवी म्हणजे खताची गोण तिच्यात काही दप्तर नव्हतं कवठ बोर चिचा आणि अंडरपॅन्ट तर नवी पोत नव्हती अख्खा मोकळा कार्यक्रम नवी तेव्हा असं वड्याला पाणी राहायचं आपण सगळे आंघोळीला वड्याला चड्ड्या वड्याच्या कडाला मंडळी वड्यात बाहेर यायचं वाळूत पसरायचं तापलं का परत पाण्यात अंतवर जर घरचे आले चड्ड्या वड्यालाच अख्खी मोकळी ज्ञान पडायची खरंय का खोटंय बोला पण एक आतून प्रसन्न या खेळात भजन नाही करायचं आणि भजनाला अजून एक सांगतो भजन देवळातच करीत जायचं याच्या त्याच्या घरी भजन करायचं नाही त्याला पोरग झालं त्याची बायकोन तो पाहिजे तुला काय घे नाही तुला विचारलं होतं त्यांनी दुसऱ्याच्या घरी बोकंडी पाखवात घेऊन बोमला दिला चालले भजनाला थोबाडवाशी त्याच्यामुळे आणि तो उतना पडेल म्हणा बाय नाही खेळात गेली वाऱ्यानं कुंड राहील ते वारे जाऊन कुंड नाही जाऊन काय करत आणि भजनाला पैसे किती ते माहिती घे लोक 1 रुपये नारळ आणि भजनी 22 50 पैसे रात पडली का एवढायचं मला हे पखवादे बिखवादे गायक वादक कीर्तन संपलो 3-3 वाजेपर्यंत मोबाईल पाहतात तुझ्या बापाने असे धंदे केले होते मोबाईल पाहायचा नाही आता ह्या बी नाही वापरतीच नाही 11वीला एवढंच आहे 17चे बापाला काय म्हणते माहिती का काय केलंय माझ्यासाठी आता त्याने केलं ते सांगायचं
तो म्हणला मारली सकम्या, मग आता काय करेल. त्या कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं बा मा दारुड्याला इंद्रिकर लय वाईट बोलला. फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळ तुला काय भानगड आहे. आणि लग्नाच्या अगोदर दारू पिणाऱ्या कोणत्याही पर्याला ओपन चॅलेंज आपलं, ओपन ओपन भंगरी ओपन. ज्यांना लय लग्नाच्या अगोदर क्वार्टर प्यायचा किडा असेल ना, किडा, फक्त त्या बापाची इस्टेट सोडायची ना, आपल्याला 1 गुंठा जमीन घेऊन दाखवायची, बस वर्षभर दारूचा खर्च मी एकटा करतो, पैसे रोग हे पिस्तू द्या. अरे तू तरी एकाच बाजूने पेतो, मी तुला दोन्ही बाजूने पाहिजे. तू काय पेतो? व्यायाम कर, तब्येत बनाव, पोलीस भरतीत जा. नाही जमत ते दुकान टाक, नाही जमत गाडी काहीच जमत नाही, जागा मोकळी कर, दुसऱ्याला जगू दे, निघ. एकही गोष्ट जमाना आलाय का तुला? तू जर ग्राउंड मध्ये नाही, शाळेतही नाही, लोकांची नावं संडासातली येतो फक्त कॉलेजच्या बसल्या बसल्या. संडासातली येतो, अमकीशी लफडे आहे, वाचणारा गाढव आहे, आणि त्याचाच बाप जातो, ही माझीच अवलाद आहे. मी शकाडीतून लग्नात नाचतो नालाय का, आणि मा स्वप्न तहसीलदार व्हायचे. अरे भांगरी तू काहीच होऊ शकत नाही. आणि त्याला विचारलं अभ्यास काही करीत नाही. तुझा अभ्यास दुर्लक्ष झालं, काय झालं रे? तिचं जसं दुसऱ्याशी जगण्यासारखं वाटलं, जिंदगी आपली बरबाद झाली. ती माझी नाही ना, कोणाची नाही. अशी 3 जण म्हणत होते तू चौथा आहे, तिनं व्हावं कोणचं झाले. तिथे भेटायला जर गेले तुम्ही जाऊन पहा, कधी कधी ते आपल्याला ओळख करून देतात. मी विस्तार अधिकारी होतो. त्याला सांगायची लाज नाही वाटत मा एवढा विस्तार झाला का काय. मी अभियंता होतो. आता एक मुलगा इंजिनियर केला, तो सासरवाडीला गेला. एक मुलगी कॉलेजला गेली, आलीच नाही, मोकळा झाला. पहिली बायको मेनी म्हणून दुसरी गेली, ती पेन्शन घेऊन गेली, पुरा मोकळा झाला. आणि मग तो दिंडीत आमच्या लोकांनी आला तर आला, आमच्या 2 दिंड्या करून दिल्या, म्हणजे डोंग्याच केला. कारण मुली कधी ब्रिलियंट मुलावर प्रेम करीत नाही, कधीच नाही. मुलीचं वैशिष्ट्य आहे, मुलगी भंगरीच पोरावर प्रेम करणार. भंगरी म्हणजे इन मराठी छपरी. थोडा गाण्यात हसला, मिशा काढल्या, बी लागली पोर त्याला. आणि पोर काम काय करतं, येरीवरच्या मोटरी चोरीत आहे, पाईपलाईन खोलीत आहे, मोटरसायकली चोरीत आहे. आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय काय नट पाहते का डोळ्यात.